हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. चला आता 12-12:30 वाजत आले आणि आम्ही चाललोय रानात. कोथमीर उपटाय जावंच लागतंय, बापू याच्यात न्यायला. जेवण करायचं राहिलं होतं, तुम्ही पण या सगळी जेवण करायचं. आम्ही पण जेवण करणार आहे छानपैकी. पोळी, पुरणपोळी, कोबूची भाजी, चपाती, भाकरी. बापू रानात गेलेत, जेवण करून गेलेत. आम्हाला न्यायला येतील. आत्या बाहेर काय करतात, मिरच्या टाकल्यात वाळायला. मिरच्या हे करत असते ना, सुकवायला वाळू घालत असते. बघू काय करतात. चला, एवढ्या दुपारी काय आहे दारात? चला. लिंबाचा पाला नुसता झोडा वाटतोय. किती पडलाय, काल सगळं झाडून काढलेलं. रोज निम्मा अर्ध झाडून काढावं लागतंय. तरी सगळं इकडचं सगळं झाडून काढले, पण रानात नसतो. आणि तेवढंच नाही व्हावं म्हणजे झालं. काय झालं म्हटलं? झालंय का? चला. हां हां, मिरच्या टाकल्या होत्या सुकायची, गावल्या होत्या इथल्या. एवढ्याच चटणीला ह्याला होत्या. होय, लसणाची चटणी ही कराय, नाहीतर मिरची पावडर काही पण होतंय. त्यामुळे टाकल्यात वाळायला. आणि आज खूप वारं सुटले, तरी इकडचे सगळे पटांगण काल परवा स्वच्छ केलं, काल नाही पण. आणि गार वारं सुटले आणि आभाळ कुठं कुठं आले सांगा तुम्ही. चला आता जेवण करतो मस्तपैकी. जायचंय रानात, नाही तर बापू म्हणते ना मी महागात आलो रानात जाऊन, तरी ह्यांचं ओरखलं नाही. आज तर खूपच थंडी असते. कोथमीर काढायला जावंच लागणार नाही, आता काही इलाज नाही त्याला. कोबून भाकरी खावं म्हणलं आधी, पण कोबू लय तिखट झालाय आता. मला तर लय तिखट लागतोय. पहिलाच घास इतका तिखट लागला की वापस नाही काय. तुम्ही तर बघितलं सकाळीच केला. हाका मारते. अश्विन कुठे गेली? कपडे वाळू घालत होती. वाढू आज उशीर झाला तिला धुवायला ना. येईन की हाका मारते छान. आणि थका बापूंचा फोनच आला. बापूंचा फोन उचलावा लागेल. उराकलंय का काय विचाराय. जेवण झालं काय विचारायसाठी वाटच बघित बसल्यात रानात जाऊन कोथमीर काढायसाठी. लय अवघड आहे. होय आत्या, त्याला फुलं लागलेत नाही याला. आता रानात तुम्हाला गेल्यावर दाखवते नेमकी कोथमीर गुडघ्याला लागली का कमराला लागली का लई त्याला दण आल्यात. होय आत्या, 3 दिवस झालं रानात नाही. 3 दिवस झालं रानात नाही. 3 दिवसात काय काय होऊन बसलंय काय जण, काय इलाजच नाही. काल पण नाही गेलो आणि परवा नव्हतो गेलो, त्यामुळे सगळा घोळ. आता उद्या आहे गुरुवार, परत बाजारला जाय काढायची कोथमीर. आज काढायची मार्केटला जाय आहे ना. उद्या गुरुवार असल्यामुळे सकाळ सकाळ मार्केटला जायला. काय होईल तेवढी काढायची आता गेल्यापासून. कशी पेंडी कोथमीर. हा, भाजीची 100 काढली होती. भाजी पण आहे ना अजून मेथीची, ते बी काढायची ना मार्केटला ना. होईल का आता? काय कसं कसं व्हायचंय काय नाही. तुमचं झालं का जेवण? आणि कुणाकुणाला शिळी पोळी आवडती खायला, पुरणपोळी. आम्हाला तर दोघीला पण पुरणपोळी लय आवडते खायला. आम्ही आमच्यात जास्त करून पोळी कोण खात नाही, पण आम्ही तिघीच. आणि खास करून आमच्या तिघीसाठीच पोळ्या करतो, कारण का पुरणपोळी माणूस सारखं सारखं करत नाही. बाकीच्या कुठल्याही वस्तू करते, पण पुरणपोळी माणूस लय इतक्या आटासाने किंवा आवर्जून कवा करत नाही. सणसूद किंवा काय कार्यक्रम असला, असं सुवासनीचा कार्यक्रम असला तर असं काय असतं. आणि आज आहे किंक्रात, तर किंक्रातीचं कुठं कुठं कुणाच्यात काय काय असतं. होय आता लुटायचं नाही का सांगितलं लुटायचं. हो का? काय माहिती, मी नाही एवढं काय ऐकलं. आमच्या आत्याने बरंच काय काय ऐकलंय. तर असं लुटायचं नाही यंदा. या सगळ्यातून तुम्ही पण जेवण करायला. आणि सगळ्यांना शुभ दुपार. तुमचं सगळ्यांचं जेवण चाललं असं आमचं चाललंय. बाय सगळ्यांना. गार लागतंय म्हणून आत्याने हार उकारलाय तो का. आणि चुलीत हार आहे. आता जवळपास 12:30 वाजले. आणि ह्याला काय झालंय काय जुनं, ह्याने बदल नाही. दारात येऊनच वरडाय सुरुवात केली आहे. असं सगळं काम आवरले, राहडा घरातला पसारा आवरून आता रानात जायचं. 5 वाजता येतो आता. परत हाय एवढंच होतंय. परत आलं की कामाला लागावं लागतंय. सकाळी काढायचं. असू द्या. बाय सगळ्यांना.